आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून जवळपास 6 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। गर्दीमुळे हे प्रवासी दरवाजामध्ये लटकलेले होते आणि त्याचवेळी पुष्पक एक्सप्रेस आली। त्या एक्सप्रेसमधल्या प्रवाशाचा धक्का लागला आणि त्यामुळे 5 ते 6 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये एक संतापाची लाट आहे। आम्ही कुठवर असा प्रवास करायचा, हा संताप त्यांच्या मनात उसळलेला आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहे बोलण्यासोबत। आजची घटना घडलेली आहे, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपण सुद्धा रेल्वे प्रवास करता, काय प्रतिक्रिया आपली यावर? सर्वात आधी तर जे आज लोक दगावली रेल्वेतून पडून, त्या सर्वांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत। खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। कल्याणच्या पुढे गेल्यानंतर प्रवासी अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। तर कितपर्यंत रेल्वेचा हा जो काही दुर्घटना या घडत आहेत, कधीपर्यंत या थांबणार आहेत? कारण मागच्या अनेक वर्षात आपण बघितलं तर अनेक प्रवासी मरतात आणि अनेक रेल्वे येते, प्रेस कॉन्फरन्स घेते, शोक जतवते आणि विषय तिथे संपवला जातो। परंतु आजही सुद्धा एवढ्या वर्षात एवढ्या दुर्घटना झाल्या तरीही रेल्वेमध्ये काहीच बदल झालेला आपल्याला दिसत नाही। आपण सकाळची वेळ घेतली, संध्याकाळची वेळ घेतली तर अक्षरशः महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात दरवाजाला लटकून येत असतो, कारण त्यांच्याकडे परत न्यायचा कोणताही पर्याय उरलेला नाही आहे। रेल्वेची सेवा जी आहे ती अत्यंत दुर्दैवी सेवा, रेल्वेमार्फत अत्यंत वाईट सेवा पुरवली जात आहे आणि परिस्थिती खूप बिकट आहे। आज जी घटना घडली, अशा अनेक घटना याआधीसुद्धा घडल्यात, परंतु रेल्वे यावर काहीच उपाययोजना करत नाही। फक्त आणि फक्त आज त्यांच्या PROने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि शोक जतवलं की बाबा एवढे पडले आणि मेले, आणि यासुद्धा चुका प्रवाशांच्याच काढतात। प्रवाशांची चूक कशी आहे? चूक रेल्वे प्रशासनाची आहे। रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या गेल्या पाहिजेत। जे ॲडिशनल रूल टाकतायत त्याचं काम जलद गतीने पूर्ण झालं पाहिजे, जेणेकरून रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये घट होईल। नुसतं रेल्वे स्टेशन बदलून, वंदे भारत चालून, मोठमोठे आश्वासन देऊन हे सुविधा मिळणार नाही आहे नागरिकांना। नागरिकांचे रेल्वे प्रवाशांना नक्कीच कुठेतरी यांनी आपला संताप जो आहे तो या माध्यमातून व्यक्त केला आहे। महिला प्रवासी सुद्धा आपल्या सोबत आहेत, महिलांना सुद्धा लटकत प्रवास करावा लागतोय। काय सांगाल, आजची अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे? आज तर जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे, कारण की ज्या महिला वर्ग असो, पुरुष वर्ग असो, जेव्हा ते घरातून निघतात लोकांना वाटतं की माझे आई बहीण सर्व कामाला गेलेले आहेत, पण रात्रीचे संध्याकाळी त्यांचा मृत्यू काय बोलतात बॉडी घरी जाते, त्यांच्यावरती काय बितत असेल। ॲक्च्युली बघायला गेलं तर हे आत्ताचं नाही आहे, मी स्वतःही 6-7 वर्षापासून ट्रॅव्हलिंग केलेली आहे। अत्यंत आम्हाला असा बाहेर लटकून जावा लागतो, त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे, कारण की गाड्यांची इतकी कमतरता आहे की आम्हाला लटकूनच जावं लागतो। त्याच्यामुळे अनेक दुर्घटना आतापर्यंत खूप घटून गेलेल्या आहेत। हे तर आजचीच दाखवलेली गेलेली आहे। ह्याच्या अगोदर कोणी पाय गमवलाय, कोणी हात गमवलाय, कोणी काय गेलेलं आहे, पण लोकांचा असा आहे की हातावर पोट आहे, त्यांना जावंच लागतो आणि हे समस्याचा सामना करावाच लागतोय। पण रेल्वे प्रशासन याच्यावरती काहीच करत नाही आहे, फक्त ते मोठमोठे प्रोजेक्ट दाखवत आहे, पण ते प्रोजेक्ट काय कामाचे? जर तुम्ही सामान्य नागरिकांनाच प्रॉपर सुविधा देऊ शकत नाही तर या प्रोजेक्टचा काही उपलब्ध करून फायदा नाही आहे। ते प्रोजेक्ट तुम्ही दाखवू नका, पण सामान्य माणसाला प्रॉपर प्रवास करता येईल असे तुम्ही काही सुविधा घेऊन या, तर म्हणजे सामान्य माणूस प्रॉपरली आपल्या घरी सुखरूप पोहोचू शकते, अशी सुविधा तुम्ही देण्यात या। केवळ आपले मोठमोठे प्रोजेक्ट गरजेचे नाहीत, तर आपला माणूस जो गेलेला आहे सकाळी कामावर तो घरी सुखरूप परतला पाहिजे, हीच भावना या प्रवाशांची आहे। काय आपलं म्हणणं आहे? पूर्वीच्या काळी लोक युद्धाला जायचे तेव्हा 10 लोक जायचे, 8 लोक परत यायचे, तशी रेल्वेची परिस्थिती झाली। माणूस